कार्यक्रमाला लाभलेले प्रमुख पाहुणे गुरु उस्ताद जाफर मुल्ला खान ते इथे उपस्थित आहेत. त्यांचंही सहर्ष स्वागत करूया टाळ्या वाजवून. आत्ता या सादरीकरणात सगळ्यात तरुण आत्ता एक काकू इथे सादरीकरण करून गेल्या. तुम्ही सगळ्यांनी पाहिलं असेल ते किती उत्साहाने आणि किती आनंदाने सादर करीत होत्या. त्यांचा उत्साहानं खरं तर आम्हा नवीन पिढीला शिकण्यासारखं आहेत की त्या याही वयात एक शास्त्रीय नृत्यशैली शिकतायत आणि त्याची साधना करतायत. हे खूप शिकण्यासारखं आहे. या सगळ्यांचंच कौतुक आहे. पण आज मला खास करून असं वाटलं जयश्रीताईंचं सगळ्यात जास्त कौतुक आहे. आत्तापर्यंत आपण कथकचे वेगवेगळ्या स्वरूपात काही सादरीकरणं पाहिली. याच्या पुढे एक नाविन्यपूर्ण सादरीकरण आपण बघणार आहोत. ते काय असेल, कसं असेल याबद्दल आपल्या मुली म्हणजे श्रीमयी, स्वामिनी, कृपा आणि गायत्री त्या स्वतः सांगतील. मनुष्य आणि जनावर ह्या दोघांमध्ये नेहमी तुलना केली जाते. असंही म्हणतात की तू मनुष्य आहेस की जनावर. पण खऱ्यामध्ये तर मनुष्य हा एक प्राणीच आहे. फक्त मनुष्याचं जे मेंदू आहे तो सर्वांपेक्षा प्रगल्भ मानला जातो. प्राण्यांमधले अजून पण सूक्ष्म गुण जे आहेत ते मनुष्यामध्ये आहेत. याच मेंदूचा वापर करून माणूस अनेक गोष्टी करतो पण चुकतो आणि त्याच चुकांमधून तो शिकतो देखील. सतत चूक बरोबर, सत्य असत्य, नैतिक अनैतिक या दुविधेत अडकलेला असतो. अशाच एका माणसाचं उदाहरण घेऊन आज आम्ही तुमच्यासमोर एक नृत्याच्या माध्यमातून सादर करायचा प्रयत्न करतो. कोहम कोहम मी न कोण. एक घनदाट जंगल, उंच गर्द हिरवी झाडी, जंगलाच्या मधोमध एक तळ व त्याभोवती कोवळं गवत. अनेक पशुपक्षी, श्वापद, विविध रंगी फुलं, वेली अशा जैव विविधतेने नटलेलं हे वन तेथील सर्व प्राण्यांचं घर. अशा या जंगलात एक हत्तीचं पिल्लू जन्माला आलं.
अशा या जंगलात हत्तीच्या कळपांसोबत राहून ते पिल्लू मोठं व्हायला लागलं. जंगलातील प्राणी त्याचे मित्र बनले. पण जंगलातील सगळेच प्राणी आपले मित्र असतात का? धा टी ट धा धा टी ट धा टी ट कीड धा टी ट धा धा टी ट धा धा टी ट धा टी ट कीड धा टी ट धा धा तिट्ट धा धा तिट्ट धा तिट्ट कीड धा तिट्ट धा तिडकतकत घेणे 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 धा असे काही आयुष्याचे धडे गिरवत ते पिल्लू मोठं होऊ लागलं. जग जग थारी थारी कुकू थारी नग थारी तक धेलांग तक धेलांग धूम किट तक धूम किट तक धूम किट तीधा दिग थाई. जग जग थारी थारी कुकू थारी नग थारी तक धेलांग धूम किट तक धूम किट तक धूम किट तीधा दिग थाई. थारी किट थारी किट थारी किट थै थारी किट थै तीधा दिग थै. थारी किट थारी किट थारी किट थै थारी किट थै तीधा दिग थै. थारी किट थारी किट थारी किट थै थारी किट थै तीधा दिग थै. अर्थातच पिल्लू मोठं झालं आणि त्याला समजलं की वाघ सिंह देखील आपल्याला हात लावू शकत नाहीत. या अभिमानाचं अलगद गर्वामध्ये रूपांतर झालं आणि हत्तीला वाटायला लागलं की आपणच या जंगलाचा राजा आहोत. था था धिन ता किट था धिन ता टिटी कत कदी गन था था धिन ता किट था धिन ता टिटी कत कदी गन था था धिन ता किट था धिन ता टिटी कत गदी गन था था धिन ता किट था धिन ता टिटी कत गदी गन था था धिन ता किट था धिन ता टिटी कत गदी गन था. जंगलातील प्राणी त्याला आता घाबरू लागले. वाघ सिंह अशा श्वापदांसोबतच आता या हत्तीची देखील दहशत. संपूर्ण वन त्याने टिटी कत गदी गन था था धिन ता किट था धिन ता टिटी कत गदी गन था धा धिन ता किट था धिन ता टिटी कत गदी गन था धा धिन ता किट था धिन ता टिटी कत गदी गन. पण ही गोष्ट काय या एकाच जंगलातली आहे? अशाच एका कॉन्क्रीटच्या जंगलात राहतो
अशाच एका कॉन्क्रीटच्या जंगलात राहतो माणूस. सतत पुढे जाऊ पाहणार, सतत पुढे जाऊ पाहणार. पण घाबरणार, पण घाबरणार. स्वतःमध्येच बुडालेला, स्वतःमध्ये बुडालेला. प्राण्यांसारखाच अधिवासात राहणारा, मैत्री, प्रेम, सहकार्य, सद्भावना, खरं तर याच तत्वांवर चालणारा. पण चालता चालता वाट चुकणारा, भटकणारा. पण त्या हत्तीचं काय झालं? नेहमीच्या सवयीप्रमाणे चालताना वाटेत जे दिसेल ते उद्ध्वस्त करायच्या हेतूने त्याला एक मुंग्यांचं वारूळ दिसलं आणि हे काहीसं ओळखीचं नाही वाटत. हा अनुभव माणसालाही क्षणोक्षणी आलेला आहे. कधी ज्वालामुखीच्या उद्रेकात सबंध शहर गाडले गेले. महापुरात कधी गावे वाहून गेली. जंगलांना लागणारे वडवे शहरात घुसून घरे जळून खाक झाली. तर कधी मध्यरात्री आलेल्या भूकंपात अचानक होत्याचे नव्हते झाले.
अशा कितीतरी प्रकारे निसर्गाने स्वतःचे विराट रूप माणसाला दाखवले आहे. त्याला दाखवले की त्याचा अहम किती छोटा आहे. या लाखो प्रकाशवर्ष दूर पसरलेल्या ब्रह्मांडात जिथे अनेक आकाशगंगा, लाखो करोडो तारे, ग्रह सामावलेले आहेत, त्या ब्रह्मांडात माणसाचा अहम हा एका धुळीच्या कणा इतका देखील नाही. जो धडा हत्तीने जंगलात मुंगीकडून घेतला, तो धडा मानव या निसर्गाकडून कधी घेईल?